तरी सगळ्या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना माझं सांगणं आहे, बघू शकता कशी उडी मारली त्यांनी आता। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत आलो आहे इरतकर नगरमध्ये। इथे ह्यांना एक साप गेलेला दिसला आहे, बांधकाम चालू आहे। कोणाचं आहे घर? फोपाटे। घोणस मोबाईल आडवास पकडायचा, साप दिसला पाहिजे। या मोठ्या पाठी खाली इकडून तिथे त्या पाठी खाली ते पाटील खिळेवर पाहत काय ते खाल्लं गेलं ना त्या ह्याच्याकडे बघू शकता मित्रांनो, इथे एक रसल स्वायपर घोणस साप बसलेला, छोट्या साईजचा, अतिशय विषारी असलेला हा साप। ती बरणी घे बरं, कॅमोफ्लेज बघा, साप ओळखू सुद्धा येत नाही आहे इथे। घोणस सगळ्या पाठी खालत होते, या पाठीचं नाही आम्हाला काम करायचं दिसलं। हात न लावता सक्सेसफुली झालाय रेस्क्यू। विषारी असलेला हा साप दिसला कस काय? पाठी काढली ना, पाठी घालली काहीतरी खायला। काय नाव तुमचं सांगा? विक्की राठोड। विक्की राठोड आहेत। काय झालं सांगायचं? ते पाठी खाली दिसलं होती पाट्या काढताना। तर आता काळजी घ्यायची, तुम्ही आहेत सापांच्या एरियामध्ये, त्याच्यामुळं असं कुठेही जर काम करताना, कुठलंही सामान काढताना आधी हलवून घ्यायचं, डायरेक्ट कुठल्या सामानात हात घालायचा नाही। कारण साप कधी चावतो, एक त्याच्या अंगावर पाय पडला तर, नाही तो कुठेतरी लपून बसलेला आहे, जर तुम्ही डायरेक्ट त्याच्यात जर हात घातला तर, नाही तर कुठलाही साप चावत नाही। तर तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या। कुठलंही सामान काढायच्या आधी थोडंसं आधी हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच कामाला सुरुवात करायची। काळजी घ्या आणि सुरक्षित राहा। धन्यवाद। हाय मित्रांनो, आत्ता सकाळी आपण इरतकर नगरमधून रेस्क्यू केलेला घोणस साप, इंग्लिश नाव रसल स्वायपर, स्थानिक भाषेमध्ये याला परड म्हणतात। साधारण 1 वर्षाचा असेल हा साप। चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा, शेवाळी रंग आणि अंगावर काळ्या रंगाच्या 3 लाईन असतात, पाठीवर मध्यभागी 1 आणि पोटाच्या साईडनी 2, दोन्ही साईडनी। डोकं त्रिकोणी, मान बारीक, ही ह्या सापाची ओळख। बरेच लोक ह्याला अजगर किंवा अजगराचं पिल्लू समजतात, तर अशी चूक करू नका। हा एक विषारी साप आहे।
कॅमॅफ्लाज एकदम जबरदस्त असतं या सापाचं. सकाळी मलासुद्धा त्या वाळलेल्या गवतामध्ये हा साप ओळखून आला फळी उचलल्यानंतर. तरी सगळ्या बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना माझं सांगणं आहे, बघू शकता कशी उडी मारली त्यांनी आता, की कुठलंही सामान काढायच्या आधी सामान आधी व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याच्यानंतरच सामान उचलायला सुरुवात करा. कारण असे साप लपून बसलेले असतात आणि धक्का लागला तर चावतात. त्यामुळे काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. दिलं ह्या सापाला सोडून याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.